नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी इतिहास, भारतीय कलांचा इतिहास या पाठाचा थर्ड पार्ट. ऑलरेडी फर्स्ट पार्ट मध्ये आपण कला म्हणजे काय पाहिलंय. सेकंड पार्ट मध्ये आपण चित्रकला, शिल्पकला पाहिलेला आहे. त्याचे खूप सारे एक्झाम्पल्स आपण बघितले आणि आज आपण कंटिन्यू करणार आहोत ते म्हणजे भारतीय मूर्तिविज्ञान. तुम्हाला तर माहितीच आहे की भारतामध्ये मूर्त्यांना खूप जास्त मोलाचं महत्त्व आहे. मग त्या देवांच्या मूर्त्या वगैरे असतील किंवा इतर कुठल्याही मूर्त्या असतील जे की आपण बऱ्याचदा लेण्यांमध्ये वगैरे बघतो. तर या सगळ्या गोष्टींबद्दल आता आपण थोडंसं डिटेलमध्ये डिस्कशन करूयात. अफगाणिस्तान आणि आसपासच्या प्रदेशांमध्ये इसवी सनापूर्वी दुसऱ्या शतकात ग्रीक आणि पर्शियन प्रभाव दर्शवणारी गांधार शिल्पकला शैली जी आहे तर ती उदयास आली. जेव्हा आपण असं बघतोय की ग्रीक आणि पर्शियन म्हणजे काय की काही ग्रीकच्या गोष्टी आहेत, काही पर्शियन चित्रशैलीच्या गोष्टी आहेत, आय मीन शिल्पकलेच्या गोष्टी आहेत, की ज्या एकत्र तुम्हाला इथे बघायला मिळत आहेत. इसवी सनाच्या पहिल्या ते तिसऱ्या शतकांमध्ये म्हणजेच कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आली. सो आता या ठिकाणी ना तुम्हाला बघायला मिळते की कुशाण काळामध्ये मथुरा शिल्पशैली उदयास आली हे तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारलं जाऊ शकतं. या शैलीने भारतीय मूर्तिविज्ञानाचा पाया घातला. मूर्तिविज्ञान म्हणजे काय? मूर्त्या घडवण्याचं शास्त्र. त्याला आपण मूर्तिविज्ञान बोलू शकतो. देवप्रतिमांचा उपयोग करण्याची कल्पना कुशाण नाण्यांवरती प्रथम पाहावयास मिळते. इव्हन तुम्ही जरी पाहिलं असेल ना तरी आपल्याकडे जे काही पुरावे उपलब्ध आहेत साधारणतः हडप्पा काळामध्ये किंवा ज्याला आपण म्हणतो की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनच्या आधीचा जो काही काळ होता, तर त्या काळामधले जे पुरावे किंवा जे पण उत्खननामधून जे काही मिळालेलं आहे, त्याच्या आधारे ना आपल्याकडे खरं तर परंपरा नव्हती मूर्त्या वगैरे बनवायची. आपण जे पंचतत्व आहेत त्यांनाच ती शक्ती मानायचो काहीतरी, की जी आपल्याला कुठून तरी शक्ती देतीये. पण त्यानंतर हळूहळू ग्रीक आले किंवा इतर सगळेच लोकांनी जेव्हा आपल्या देशावरती येऊन आक्रमण केलं असेल किंवा जे काही असेल ते, तर त्यांच्याकडे अशा मूर्त्या वगैरे असायच्या आणि तिथून खरं तर ही मूर्त्या बनवणं वगैरे पद्धत आपल्याकडे आलेली आहे. तर मग ह्या ज्या देवांच्या मूर्त्या वगैरे बनवायची जी कल्पना आहे किंवा जी आयडिया आहे, तर ती कुशाण नाण्यांवरती आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघायला मिळते. गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये भारतीय मूर्तिविज्ञानाचे नियम तयार होऊन शिल्पकलेचे मापदंड निर्माण झाले, की कशी मूर्तिकला असली पाहिजे किंवा कसं काय त्याच्यात रिगार्डिंग काही नियम असतील, असं बनवायचं, तसं बनवायचं, या धातूचं बनवायचं, तसं बनवायचं, जे काही असेल ते. सो मग इसवी सनाच्या 9व्या ते 13व्या शतकामध्ये चोळ राजांच्या अधिपत्याखाली दक्षिण भारतामध्ये कांस्य मूर्ती घडवण्याची कला विकसित झाली. कांस्य धातूपासून मूर्ती घडवणं आणि मग त्यामध्ये शिव पार्वती असेल, नटराज तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतंय किंवा लक्ष्मी विष्णू यांसारख्या देवतांच्या मूर्त्या किंवा प्रतिमा वगैरे बनवल्या जाऊ लागल्या. तर हे आहे बेसिकली मूर्तिविज्ञान, की मग कसा आकार असला पाहिजे, केवढा आकार असला पाहिजे, किती मोठं असलं पाहिजे किंवा त्याच्यामध्ये अजून काही नियम असतील, कोणत्या धातूचं वगैरे बनवलं गेलं पाहिजे. हे सगळे नियम हळूहळू त्याच्यामध्ये येत गेले. ठीक आहे. नेक्स्ट आता आहे ते म्हणजे स्थापत्य आणि शिल्पकला. भारतामध्ये अनेक कोरीव लेणी आहेत. कोरीव लेणी म्हणजे काय? अशा लेण्या की ज्या ठिकाणी कोरीव काम वगैरे केलेलं आहे. कोरीव लेण्यांची परंपरा भारतामध्ये इसवी सनापूर्वी तिसऱ्या शतकापासून सुरू झाली. तांत्रिकदृष्ट्या संपूर्ण लेणे हे स्थापत्य आणि कोरीव शिल्पांचे एकत्रित उदाहरण असते. स्थापत्य म्हणजे काय? आर्किटेक्चर कसं आहे, रचना कशी आहे, हे सगळं स्थापत्यामध्ये येतं. आणि कोरीव शिल्प म्हणजे जे पण स्तंभ वगैरे आहेत लेण्यांमधले किंवा जे दगड आहेत त्यांच्यामध्ये कसं कोरीव काम केलंय, तर हे सगळं याचं उत्तम उदाहरण आपण एक कैलाश लेणी बघितली वेरूळ मधली. तर अशा पद्धतीने अजून अजिंठा, वेरूळ अशा कार्ला लेणी असेल, अशा खूप साऱ्या लेणी आहेत. याचं उदाहरण आपण इथे घेऊ शकतो. प्रवेशद्वारे असतील म्हणजे तुम्ही बघितलं असेल की काही फॉर एक्झाम्पल आता या ठिकाणी बघा, प्रवेशद्वारावरच एवढं सगळं तुम्हाला कोरीव काम वगैरे बघायला मिळते. सो या लेण्यांचं प्रवेशद्वार पण इतकं कमालीचं एक्झाम्पल आहे या सगळ्या कलांचं. आतमधले खांब वगैरे असतील त्याच्यावरती काही कोरीव काम केलेलं असतं. तर हे सगळे जे आहेत ना तर ते मूर्तिकला असेल किंवा शिल्पकला असेल या सगळ्याचं उत्तम उदाहरण आहे, उत्तम नमुने आहेत. भिंती आणि छत यांच्यावर केलेले जे उत्तम चित्रकाम वगैरे आहे किंवा काही लेण्यांमध्ये अजूनही काही प्रमाणामध्ये ते रंगकाम पण टिकून आहे. म्हणजे कधी त्याने रंग लावले असतील ते अजून टिकून आहेत. सो ते काय म्हणूया आपण ते एक हे आहे की नैसर्गिक रंग खूप वर्ष टिकून राहतात. महाराष्ट्रामधील अजिंठा आणि वेरूळ तुम्हाला एक होमवर्क की अजिंठा आणि वेरूळ कुठे आहे ते ठिकाण तुम्ही मला सांगणार आहात. महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यामध्ये ते आहे ते सांगायचं आहे. येथील लेण्यांना इसवी सन 1983 मध्ये जागतिक वारशाचा दर्जा देण्यात आलेला आहे. हे आपण थर्ड चॅप्टर मध्ये बघितले, राईट. भारतामध्ये मंदिर स्थापत्याची सुरुवात साधारणपणे इसवी सनाच्या 4थ्या शतकामध्ये गुप्त साम्राज्याच्या काळामध्ये झाली. मंदिर स्थापत्याची सुरुवात म्हणजे काय? आधी पण आय गेस मंदिर असावीत. पण एक जे आर्किटेक्चर आहे किंवा रचना आहे की गाभारा आहे, त्याच्या बाहेरचं काहीतरी पटांगण आहे किंवा
स्तंभ असतील, जे काय असतील ते. सो हे बेसिकली तेव्हापासून त्याची रचना वगैरे याकडे लक्ष द्यायला सुरुवात झाली. साधारणतः इसवी सनाच्या 4थ्या शतकापासून वगैरे. गुप्त काळाच्या सुरुवातीमध्ये गाभारा आणि त्याबाहेरील 4 स्तंभ असलेली ओसरी एवढंच मंदिर असायचं. गाभारा म्हणजे ज्या ठिकाणी ॲक्चुअल देवाची मूर्ती असते त्याला आपण गाभारा म्हणतो. तुम्ही पाहिलं असेल की आपल्याकडे ना साधारणतः असं आतमध्ये वगैरे जायचं असतं जमिनीमध्ये, गाभाऱ्यामध्ये जाणं त्याला आपण बोलतो. तर ज्या ठिकाणी देवाची मूर्ती आहे त्या भागाला आपण गाभारा म्हणतो. त्याच्या बाहेर मग 4 स्तंभ असतात. आजूबाजूला परिसर असतो ज्याला आपण ओसरी वगैरे म्हणतो. जिथे आपण मोस्टली लाईन वगैरे लावतो मंदिरामध्ये जाण्यासाठी किंवा जिथे आपण बसू वगैरे शकतो. आणि मग आतमध्ये गाभारा. ठीक आहे. आधी एवढंच असायचं. त्यानंतर मग हळू त्याला प्रवेशद्वार आलं. हळू ते अजून मोठं होत गेलं मंदिराचं स्वरूप. तर इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंत भारतातील मंदिर स्थापत्य पूर्णपणे विकसित पाहायला मिळतं. वेरूळ येथील कैलाश लेण्यांच्या किंवा कैलाश मंदिराच्या भव्य रचनेवरून हे तुम्हाला लक्षात येईल की साधारणतः मंदिराचं स्थापत्य जे आहे तर ते हळूहळू विकसित होत गेलं. मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या, की काही ठिकाणी असं आहे की मंदिर त्याला असं कलश असणार आहे किंवा काही ठिकाणी मंदिराचा जो भाग आहे तो असा एकदम टोकदार असेल, काही ठिकाणी पसरट असेल किंवा अजून काही प्रकारचे मंदिर असतील. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही बघायचं म्हटलं तर नॉर्थ मधले जे सगळे मंदिर आहेत म्हणजे इव्हन केदारनाथ वगैरे असेल तर किंवा महालक्ष्मीचं मंदिर असेल, हे सगळे जे नॉर्थ कडचे मंदिर आहेत इव्हन महाराष्ट्रापासूनही आपण बघतोच आहोत की जे नॉर्थला येणारी मंदिर आहेत सगळी उत्तरेकडची मंदिरं ती सगळी अशा पद्धतीने म्हणजे अशा शेप मध्ये वगैरे आहेत. मग त्याला आपण नागर शैली असं म्हणतो. पण जी साऊथ वाली मंदिरं आहेत तुम्ही जर पाहिलं असेल तर खाली किंवा साऊथ मध्ये जे पण मंदिरं येतात तर ती सगळी द्रविड शैलीमध्ये आहेत. त्यांचा आकार असा नाहीये, शंकूसारखा नाहीये. त्यांचा आकार असा आहे, ट्रॅपेझियम टाइप आहे. तर बेसिकली हा फरक आहे उत्तरेकडच्या मंदिरांमध्ये किंवा दक्षिणेकडच्या मंदिरांमध्ये. ठीक आहे. तर मध्ययुगीन काळापर्यंत भारतीय मंदिर स्थापत्याच्या अनेक शैली विकसित झाल्या. ही शैली आहे ना की या ठिकाणी नागर शैली आहे, खाली द्रविड शैली आहे. अजून एक भाग आहे ना ज्या ठिकाणी तुम्हाला वेसर शैली बघायला मिळते. त्यामध्ये द्रविड आणि नागर या दोघांचं मिक्सचर तुम्हाला बघायला मिळतं. दोन्ही स्थापत्य शैलीचं आणि त्याला आपण वेसर म्हणतो. सो नागर आहे नॉर्थकडे, द्रविड आहे खाली आणि वेसर अशी अजून एक शैली आहे स्थापत्य शैलीमध्ये. ठीक आहे. तर शिखरांच्या रचना वैशिष्ट्यांनुसार या शैली ठरतात की शिखर कसं आहे. असं असेल तर ते नागर आहे, असं असेल तर ते द्रविड असणार आहे. ठीक आहे. मग त्यामध्ये उत्तर भारतामध्ये नागर आणि दक्षिण भारतामध्ये द्रविड या दोन शैली प्रामुख्याने मानल्या जातात. या दोहोंमधून मिश्र जी काही एक शैली तयार होते त्याला आपण काय बोलतो, वेसर. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये भूमिज मंदिर शैली पण बघायला मिळते आणि नागर मंदिर शैलीच्या रचना पण बघायला मिळतात. तर भूमिज आणि नागर मध्ये तुम्हाला बऱ्याचशा सिमिलॅरिटीज बघायला मिळतील. हे असं शंकूसारखं वगैरे जे वरचा भाग आहे मंदिराचा तर ते सिमिलर आहे भूमिज आणि नागर मध्ये पण. भूमी शैलीमध्ये क्रमतः लहान होत जाणाऱ्या शिखरांची प्रतिकृती वरपर्यंत असलेल्या असतात. म्हणजे साधारणतः हे पण असंच म्हणजे वरती लहान 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 होत जाण्याचं शंकूच्या आकारामध्ये हेच यामध्येही असतं. आता बघा महाराष्ट्रामध्ये 12व्या-13व्या शतकामध्ये जे मंदिरं होती त्यांना आपण हेमाडपंथी मंदिरं असं म्हणायचो. तर बेसिकली याच्यामध्ये काय असायचं ना की आपण बघतो की आता विटांवरती विटा ठेवून वगैरे घरं बांधली जातात. किंवा तुम्ही ना आय गेस हे इन्स्टाच्या रील्स मध्ये वगैरे बघितलं असेल की ना पझल सारखे घरं असतात. एक मिनिट आपण पेनने ड्रॉ करूयात हे. हा, की साधारणतः असा एक पझल आहे. मग याच्यामध्ये बसणाऱ्या बरोबर दुसरं एक असं पझल असतं. सो बेसिकली हे जेव्हा पझल्स एकमेकांमध्ये अडकतात ना तेव्हा ते निघत नाही. तर असं पझल पझल करत करत म्हणजे या आकाराचा एक दगड, याच्यामध्ये बरोबर घुसणारा दुसऱ्या एक आकाराचा दगड, असे दगड दगड असतात जे की एकमेकांमध्ये टाकून जे मंदिर आहेत तर ती रचना बनवली जाते. तर ते पण तुम्हाला इथे बघायला मिळेल की हेमाडपंथी मंदिराच्या बाह्य भिंती ज्या आहेत तर त्या ताराकृती आहेत. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी बाहेरच्या ज्या काही भिंती आहेत हे जर आता झूम केलं तर ब्लर होतंय. पण असा तारा बघायला मिळतं तुम्हाला म्हणजे असं पॉइंटेड स्ट्रक्चर बघायला मिळतं मंदिराच्या ह्याच्यामध्ये रचनेमध्ये. त्याला आपण ताराकृती म्हणतो. तारा असतं ना असं स्टार वालं. ठीक आहे. असं पॉइंटेड स्ट्रक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहे. दॅट इज ताराकृती. त्यानंतर असं आहे की ताराकृती मंदिरांच्या बांधणीमध्ये मंदिराची जी बाह्य भिंत आहे ती अनेक कोनांमध्ये विभागलेली असते आणि त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम बघायला मिळतो. हेमाडपंथी मंदिराचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतींची दगड सांधण्यासाठी चुना वापरण्यात आलेला नसतो. म्हणजे सिमेंट किंवा चुना वापरून दगड जोडले नाही जात, तर दगड एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशी रचना केलेली असते.
जसं की एका याच्यामध्ये आपण मानूया की हे कुलूप आहे आणि यामध्ये चावी बसेल, याप्रमाणे ते असं घट्ट बसलं जातं. ठीक आहे. तर अशी ही रचना असते की इथे कुठे चुना बिना काय वापरला जात नाही. त्यामुळे ते चुन्यामुळे क्रॅक्स जाणं आणि या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होतच नाहीत. तर हे दगडच एकमेकांमध्ये घट्ट बसतील अशी रचना असते. आणि खोबणी आणि कुसू याच्या आधाराने ही भिंत उभारलेली असते. मुंबई जवळील अंबरनाथ येथील अंबरेश्वर हे मंदिर आहे. नाशिक जवळचं सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंथी मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. ही अजून एक शैली आहे मंदिर बांधण्याची, दॅट इज हेमाडपंथी. आणि याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळते काय की मंदिराची जे काही रचना आहे तर त्यामध्ये दगड एकमेकांमध्ये टाकलेले आहेत. त्याखेरीज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हेमाडपंथी मंदिरे तुम्हाला बघायला मिळणार आहेत. तर नाशिक मधल्या सिन्नर येथील जे गोंदेश्वर मंदिर आहे त्याचं तुम्हाला इथे इमेज बघायला मिळते. मध्ययुगीन भारतामध्ये मुस्लिम सत्तांच्या आश्रयाखाली पर्शियन, मध्य आशियाई, अरबी आणि इस्लाम पूर्व भारतीय असे स्थापत्य शैलीचे अनेक प्रवाह एकत्र आले आणि मग त्यातून म्हणजे काही स्ट्रक्चर आपण इकडून घेतलं, काही तिकडून घेतलं, असं करत करत नवीन नवीन शैली ज्या आहेत तर त्या विकसित होत गेल्या. ठीक आहे. तर त्यानंतर त्यातून भारतातील मुस्लिम स्थापत्य शैली पण विकसित झाली. अनेक देखण्या वास्तूंची निर्मिती तुम्हाला याच्या आधारे बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल सगळ्यात महत्वाचं म्हणजे आग्र्यातला ताजमहाल असेल किंवा दिल्ली जवळील मेहरौली येथील कुतुब मिनार असणार आहे. विजापूर येथील गोल घुमट असेल. हे सगळे उदाहरणं आहेत मुस्लिम स्थापत्य शैलीची. गोल घुमट तुम्ही तर बघितलं असेलच, आता इथे दाखवलंय का, एक मिनिट लेटेस्ट चेक. हा बघा, या ठिकाणी तुम्हाला विजापूरचं गोल घुमट बघायला मिळते. ठीक आहे. असं वरून हे असं डोम शेप मध्ये आहे ते वरून असं. तर कुतुबुद्दीन ऐबक जो की इसवी सन 12व्या शतकामध्ये होता, तर याच्या काळामध्ये कुतुब मिनार बांधायला सुरुवात झाली. नाव लक्षात ठेवायचं आणि हायलाइट करून ठेवायचंय. आणि अल्तमश इसवी सन 13वे शतक म्हणजे फुल एक शतक घेतलं गेलंय. याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनारच्या 4 मजल्यांचे बांधकाम झाले. फिरोज तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये कुतुब मिनारचे काम पूर्ण झाले आणि कुतुब मिनार जगातला सगळ्यात उंच मिनार आहे. तर बघा हे असं, हा आहे आपला कुतुब मिनार. तर हा जगातला सगळ्यात उंच असा मिनार आहे, ज्याची उंची 73 मीटर म्हणजे 240 फूट एवढी. आपली साधारणतः एक 5 ते 6 फूट, 5.5 फूटच्या वगैरे आसपास असते किंवा 6.5 फुटापर्यंत जाईल लईत लय. तर हे 240 फुटाचं आहे. ज्या वास्तुसंकुलाचा कुतुब मिनार हिस्सा आहे ते कुतुब वास्तू संकुल युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला बघायला मिळतंय ताजमहालला कोणी कोणी व्हिजिट केली आहे, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर मुघल सम्राट शहाजहान यांनी त्याची बेगम मुमताज महल हिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. आणि ताजमहाल हे भारतातील मुस्लिम स्थापत्याचं एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे, जे की जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे आणि अर्थात भारतासाठी ही खूप जास्त गौरवाची गोष्ट आहे. जगप्रसिद्ध असलेली ही वास्तू जागतिक वारसा स्थळ म्हणून युनेस्कोने जाहीर केलेली आहे. इसवी सनाच्या 17व्या शतकामध्ये बांधलेला विजापूरचा जो काही गोल घुमट आहे, तुम्ही वाचलं असेल आय गेस आपल्या सायन्सच्या पुस्तकामध्ये, की गोल घुमट मध्ये ना आवाज इको होतो, म्हणजे आपलाच आवाज आपल्याला ऐकायला येतो. तर ही अत्यंत अशी भव्य इमारत आहे, जी की मोहम्मद आदिल शाह याची कबर आहे बेसिकली. या इमारतीला गोल घुमट हे नाव ज्यामुळे मिळाले, तर ते जे घुमटाच्या आतल्या घेराच्या बाजूने गोल सज्ज आहे, हे जे तुम्हाला गोल गोल बघायला मिळते वरून असं, दॅट इज त्याच्यामुळे त्याला आपण गोल घुमट असं बोलतो. या सज्जामध्ये उभे राहून कुजबुजले तरी पण तो आवाज सर्वत्र ऐकू येतो, म्हणजे इको होतो आतमधून. आतमधून जर तुम्ही काय बोलणार तर सगळीकडे ऐकायला येणार, सगळीकडे इको होणार. आणि जोरात जर तुम्ही टाळी वाजवली तर तिचा प्रतिध्वनी पण घुमत राहतो. त्याच्यामुळे त्याला गोल घुमट असं बोललेलं आहे. भारतामध्ये ब्रिटिश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर एक नवीन स्थापत्य शैली उदयास आली आणि तिला आपण इंडो गॉथिक स्थापत्य शैली असं म्हणतो. एक्झाम मध्ये येऊ शकते, एमसीक्यूज मध्ये. ब्रिटिश काळामध्ये बांधल्या गेलेल्या चर्च असतील, सरकारी कचेऱ्या वगैरे असतील, मोठ्या पदाधिकाऱ्यांची निवासस्थाने म्हणजे राहण्याचं त्यांचं ठिकाण असेल, रेल्वे स्टेशन यांसारख्या ठिकाणी तुम्हाला इंडो गॉथिक शैली बघायला मिळते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही मुंबईमध्ये बघितलं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे स्टेशन आहे, तर याच्या बाहेर तुम्हाला अशी एक रचना बघायला मिळते जी की इंडो गॉथिक शैलीमध्ये करण्यात आलेली आहे. तर मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस ही इमारत या शैलीचे एक उत्कृष्ट असं उदाहरण आहे आणि ते सुद्धा युनेस्कोच्या जागतिक यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण भारतामधलं जे मूर्तिविज्ञान आहे तर तो भाग आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. यामधलं तुम्हाला एक्झाम मध्ये एमसीक्यूच्या फॉर्मॅटमध्ये काय काय येऊ शकतं ते मी सांगितलं. पण त्या व्यतिरिक्तचे मोठे प्रश्न आहेत तर त्यासाठी तुम्ही स्वाध्यायामधले प्रश्न रेफर केले तरी पण चालतील. जास्त काही प्रश्न तुम्हाला शैलीवरती येत नाहीत, पण हा नागर कुठे आहे किंवा द्रविड कुठे आहे, उत्तरेकडे कुठलं, दक्षिणेकडे कुठलं, किंवा वेसर म्हणजे काय, आणि हेमाडपंथी शैलीवरती तुम्हाला टिपाली हा सारखा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर हेच आहे की भारतीय आणि भारतामध्ये जी ब्रिटिशांची स्थापत्य शैली आहे इंडो गॉथिक,
हे एमसीक्यूज मध्ये येऊ शकतं. त्यानंतरचा आपला जो पुढचा पाठ आहे की भारतातील ललित आणि अंगिक कला परंपरा असेल, त्यामध्ये आपण बऱ्याचशा नृत्य परंपरा बघणार आहोत, नाटक वगैरे बघणार आहोत आणि त्यानंतर शेवटचा भाग तो म्हणजे भारतामधल्या कला, उपयोजित कला याच्याशी निगडीत ज्या काही व्यवसायामधल्या संधी आहेत तर ते शेवटच्या पार्टमध्ये असेल. तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. इन केस एनी डाऊट असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. बाय, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.